नमस्कार, क्रिएटिव्ह स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. टेलरिंग कोर्स डे 8मध्ये आपण आज पाहणार आहोत लंगोटचे 4 प्रकार. एकदम खूप छान पद्धतीने शिवणार आहोत. फुल व्हिडिओ या ठिकाणी पाहूयात. तर आपण स्टार्ट करूयात. या ठिकाणी पहिला पॅटर्न आहे तुमच्यासमोर. 4 वेगवेगळे पॅटर्न आहेत. थोडंसं व्यवस्थित लक्ष दिलं तर सगळ्या प्रकारचे तुम्ही इझिली शिवू शकता. हा आपला पहिला प्रकार आहे. तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात. यासाठी मी एक नॉट रेडी करून घेतली होती अगोदरच आणि एक कपडा घेतला जो डबल फोल्ड केला. म्हणजे तुम्ही समोर पाहू शकता. डबल म्हणजे मी कशा पद्धतीने म्हणते, त्या ठिकाणी मी त्याला एक शेप दिला जो तुमच्या समोर आहे. सेम तशाच पद्धतीने शेप द्यायचा आहे. याचं प्रॉपर मेजरमेंट 12 इंच बाय 8 इंच असं आहे. फोल्ड केल्यामुळे ते 4 इंच बाय 12 इंच असं होतं. साईडनी स्टिच करून घ्यायचं आणि जी ओपन साईड असेल ती ओपन सोडायची आहे. तिथे आपल्याला नॉड ॲड करायची आहे. नॉड ही बाहेरून लागणार आहे. त्यामुळे आपण जी सुरुवातीला 1.5 इंच आणि 12 इंच ही जी पट्टी घेतलेली आहे ती त्या ठिकाणी आपल्याला अटॅच करायची. जर तुम्हाला जास्त जे आपण गाठण देतो त्यासाठी जर जास्त नॉड हवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मेजरमेंट वाढवू शकता. या ठिकाणी आपलं जे लंगोटचं जे मेजरमेंट आहे रुंदीला ते 8 इंच आहे. तर मी या ठिकाणी 12 इंचाचं घेतलं आहे. साईडनी 4-4 इंच सोडून मध्ये 8 इंच. जर खूप जास्त वाटत असेल तर कट करून टाकलं तरीही चालेल. समोर पाहू शकता कशा पद्धतीने नॉट फोल्ड करायची आणि स्टिच करायची आहे. ते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लंगोटला दाबटीपसुद्धा टाकू शकता. या ठिकाणी या लंगोटला काही सेपरेट नाव नाही आहे. जस्ट फक्त याच्यामध्ये डिझाईन आणि थोडं पॅटर्न चेंज आहे. आणि या पद्धतीचे लंगोट मुलांना खूप कम्फर्टेबल राहतात घालण्यासाठी. टोचणारही नाही आहेत. आणि मी प्रॉपर कॉटनमध्ये हे स्टिच करते. तुम्हालाही जर पॉसिबल झालं तर कॉटनमध्ये स्टिच करा. लहान मुलांसाठी कॉटनमधले लंगोट हे सेफ राहतात. आता आपल्याला या ठिकाणी जी नॉट रेडी केली होती ती नॉट अटॅच करायची आहे. जेणेकरून आपण ज्यावेळेस फोल्ड करून कमरेला नॉट बांधणार आहोत बाळाच्या, तर ती त्यामधून पास होऊन आपण बांधतो. जेणेकरून लंगोट एकदम स्टेबल राहतो. तर मी या ठिकाणी 2 नॉट 3 इंचाच्या कट करून घेतलात. ज्या मी स्टिच करते उलटसुलट बाजूने अगोदर करणार आहे आणि फोल्ड केल्यानंतर फक्त वरून स्टिच करणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. लहान बाळांसाठी खरंच खूप छान पद्धतीचा लंगोट आहे हा. अजूनही 3 प्रकार आपले शिल्लक आहेत. तर पूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला अजूनही खूप साऱ्या गोष्टी यामधून समजतील. नवनवीन आयडियाही येतील. लहान बाळासाठी खूप छान पद्धतीचे युनिक अशी चड्डी म्हणू शकतो आपण. खूप छान आहे. याला तुम्ही फ्रिल करू शकता. साईडने थोडी डिझाईनही करू शकता. जर तुम्हाला आवडत असेल थोडं वर्कसुद्धा केलं तरीही खूप छान दिसणार आहे. मी या तुम्हाला ठिकाणी प्रॉपर कटिंग सांगत आहे. आपली ही 6 ते 1 वर्षापर्यंतच्या बाळाची लंगोट आहे की ज्याचं मेजरमेंट प्रॉपरली 12 इंच बाय 8 इंच असंच असणार आहे. पुढच्यांचंही सेम असेल. थोडेसे चेंजेस असतील. लास्टमध्ये 10 बाय 10चं असेल. अशा पद्धतीने आपला लंगोट रेडी आहे. आता आपण पुढचा सुरू करूयात. हा ट्रायंगल शेपमधला आहे. तर हा सर्वात सोपा पद्धतीचा लंगोट आहे. यासाठी मी अगोदर नॉट रेडी करून घेणार आहे. व्हिडिओमध्ये मी नॉट रेडी करतानाचा व्हिडिओ नाही ॲड केलेला आहे. हा तुम्ही अगोदर करून प्रिपरेशन करून ठेवली तरीही चालेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी 12 बाय 12 इंचाचा स्क्वेअरचा तुकडा घेतलेला आहे. तो ट्रायंगलमध्ये फोल्ड केला. या ठिकाणी मी नॉट रेडी करते. एक नॉट मी अगोदरच रेडी करून ठेवलेली आहे. एक तुमच्या समोर करते आहे. इथे निडल नॉट माझ्याकडे अवेलेबल आहे. मी त्याच्यामधून ही नॉट रेडी करत आहे. तुम्हाला जर नसेल भेटत तर तुम्ही सुई धाग्याचा वापर करून सुद्धा नॉट रेडी करू शकता.
टेलरिंगचा फुल कोर्स जर तुम्ही अटेंड केला तर तुम्हाला खूप साऱ्या नवनवीन गोष्टी यामधून शिकायला मिळणार आहेत. तर आपण स्टार्ट करूया शिवण्यासाठी. तर अगोदर मी जी खालची बाजू आहे त्याच्या आतल्या बाजूला एक 2 इंचाची फोल्ड करून नॉड ॲड केलेली आहे, ज्याच्यामधून आपल्याला नॉडची गाठण द्यायची आहे. ते आतल्या बाजूला गेली. साईडचे 2 कोने त्या ठिकाणी मी आतल्या बाजूला ठेवून नॉड अटॅच करून घेतली आणि त्यावरती स्टिच केले. एक नॉड आपण नंतर लावणार आहोत, कारण तिथला स्पेस थोडा ओपन राहतोय आपल्याला आतली बाजू बाहेर घेण्यासाठी. व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये आहे, प्लस याच्यामध्ये कुठलीही एडिटिंग नाही आहे. मी जसं स्टिच करते सेम पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे जर तुम्ही प्रॉपर पाहून जरी रेडी केलं तरीही तुम्ही चुकणार नाही आहात आणि फिनिशिंगही छान येईल. या ठिकाणी आपला ट्रायंगल शेप रेडी आहे. नॉडही पाहू शकता, 2 नॉड बाहेरच्या बाजूने आले तर आपली एकच राहते. तर त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे की आतल्या बाजूला लाईटली फोल्ड करून ती स्टिच करायची आहे. या ठिकाणी मी दाबटीप देऊन घेते. याला जी ओपन साईड आहे ती त्याच्यामध्ये क्लोज होऊन जाईल. आणि जर तुम्हाला दाबटीप नको असेल तर लाईटली प्रेस करायचं आहे आणि दाबटीप नाही दिली तरी चालेल. इथे मी नॉड ॲड करते. लाईटली तो कपडा आतल्या बाजूला फोल्ड करायचा त्या ठिकाणचा आणि मग नॉड ॲड करायची, जेणेकरून सर्व बाजू एकसारख्या दिसतील. फायनल लुक पाहू शकता तुम्ही. ट्रायंगल शेपमधला लंगोट आपला रेडी आहे. तो कशा पद्धतीने यूज होणार याचा डेमो देखील मी तुम्हाला दाखवत आहे. आता आपण 3rd नंबरमध्ये पाहत आहोत की ज्याच्यामध्ये स्क्वेअर आहे, बट एका बाजूने लाईटली कट करून त्याला शेप दिलेला आहे. इथेही आपलं सेम मेजरमेंट असणार आहे, बट इथे डिफरंट आहे की आपण 10x10चं घेतो आहे, 12x8चं नाही घेत आहोत. लाईटली शेप देऊन एका बाजूने स्ट्रेट कट करायचे. या ठिकाणी जी नॉटची जी पट्टी आहे ती आपण सेपरेट अटॅच करणार आहोत, तर ती कट करून बाजूला ठेवायची. उलटसुलट बाजू चेक करून शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई देत असताना काळजी घ्यायची की जे मार्जिन आपण सोडतो ते इक्वली आणि थोडंसं जास्त असावं, म्हणजेच 0.30 to 45 पर्यंत असावं. लाईटली कट द्यायचे जेणेकरून त्याचा शेप प्रॉपर बॅलन्स राहील. आता फोल्ड करून घेऊन आपण त्याला नॉड अटॅच करून घेऊयात. या ठिकाणी शेप पाहू शकता कशा पद्धतीने रेडी झाला आहे. जर तुमच्याकडे किचकट कपडा असेल, हँडल करायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही या ठिकाणी त्याला स्टेपनी यूज करू शकता किंवा इस्त्री यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला फिनिशिंगला अजून मदत मिळेल. समोर पाहू शकता मी नॉड कशा पद्धतीने रेडी करते. एक बाजू जॉईन करून घेऊन दुसऱ्या बाजूला मी सेंटर पकडून फोल्ड केलेला आहे. एकदम छान अशी नॉड रेडी होत आहे. आणि लक्षात घ्यायचं की सगळीकडे सेम आकार त्याचा यावा, जेणेकरून फिनिशिंगला छान दिसेल आणि यूज करताना सुद्धा ते कुठे टोचणार नाही, जाड पातळ असं होणार नाही आहे. एकदम एकसारखा यूज राहील त्याचा. हा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये आहे, तुम्हाला प्रॉपरली लक्षात येत असेल. आणि खूप फास्टही नाही आहे, लक्षात येईल अशा मीडियम स्लोमध्ये आहे, मीडियम फास्टमध्ये आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक सेंटर नॉड ॲड करायची आहे, ज्यासाठी मी मगाशी जी प्रोसेस फॉलो केली तीच आता करतोय. उलटसुलट बाजू चेक करून आपण नॉडला स्टिच करतोय, फोल्ड करून दुसऱ्या बाजूनेही स्टिच करतोय सेम. एकदम छान पद्धतीने आपला हाही लंगोट या ठिकाणी रेडी होतोय. खूप सिंपल आहे. यासाठी फक्त आपल्याला 12x10चं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि कपड्याला प्रॉपर शेप देऊन स्टिच करायचं आहे. याचाही यूज कसा असणार आहे तेही मी दाखवत आहे. आपण जी नॉड ॲड केली होती त्याच्यामधून आपल्याला नॉड पास करून त्या ठिकाणी गाठण द्यायची, म्हणजे हा कमरेचा भाग झाला. ही लंगोट 6 महिने ते 1 वर्षाच्या बाळासाठी आहे. आता पुढची पाहूयात आपण, जी प्रॉपर स्क्वेअरमध्ये असणार आहे.
यासाठी तुम्ही जर लंगोट बनवत असाल तर त्याच्या साईडला तुम्ही फुलं लावू शकता. आता आपण पुढचं घेऊयात. या ठिकाणी मी 10 बाय 10चा कपडा कट करून घेतलेला आहे स्क्वेअर शेपमध्ये. त्याला नॉट घेतलेले आहेत. एक नॉट रेडी केलेली आहे. एक शोल्डर वरच्या बाजूला आपण अटॅच करणार आहोत. तर यासाठी कपडा जुळवून घेऊन 3 बाजू आपल्याला बंद करून घ्यायचे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, तुम्ही स्टिचिंग करत असताना जे बाहेरचं जे मार्जिन सोडता ते एकसारखं यावं आणि अर्ध्या इंचापेक्षा कमी असावं. लाईटली साईडने कट देऊन घ्यायचं आहे. कॉर्नरला प्रॉपर कट द्यायचा आहे आणि आपण जे स्टिच केलं आहे ते उलट सुलट बाजूने फिरवून घ्यायचं आहे. आतली बाजू बाहेर घ्यायची आहे. प्रॉपर कपडा स्टेबल करायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला नॉट अटॅच करायची. यासाठी अगोदर आपण सेंटर पॉईंट जुळवून घेऊयात आणि एका बाजूने नॉट अटॅच करून घेऊ. आता सेकंड प्रोसेस यामध्ये तुम्ही अगोदरही पाहिली, आत्ताही पहा. नॉट रेडी करत असताना दोन्ही सेंटर पॉईंटला पॉईंट घ्यायचे आणि मग स्टिच करायचं, जेणेकरून कपडा सुटत नाही किंवा शिलाई उसवण्याचेही चान्सेस कमी होतात. संपूर्ण प्रोसेस फॉलो करायची प्रॉपरली दोन्ही बाजूने. आता यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नॉटला डिझाईनची फुलं किंवा वर्क किंवा मनी लटकन असं अटॅच करू शकता. शक्यतो प्रयत्न करा की डिझाईनसाठी जर करत असाल आणि लहान बाळ असेल तर ज्या कपड्याचं तुम्ही स्टिच केलं आहे कॉटनमध्ये त्याच कपड्याचं या ठिकाणी फूल तयार करायचं आहे. आता आपण सेंटर नॉट अटॅच करून घेऊया, ज्या ठिकाणी आपल्याला नॉटची गाठण द्यायची आहे. व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आणि मग स्टिच करायला घ्यायचं. या ठिकाणी मी 2 नॉट घेतलेले आहेत, जेणेकरून अजूनही छान दिसेल आणि यूजला देखील मजबूत राहील. आता दुसऱ्या बाजूने फोल्ड करून त्यावर स्टिच करायचं आहे. काळजी घ्या की स्टिच करत असताना खूप खालीही नाही आलं पाहिजे आणि खूप कडेलाही नाही गेलं पाहिजे. एकदम व्यवस्थित मेजरमेंट घेऊन सेंटर पॉईंटच्या दोन्ही बाजूने वरून अर्धा इंच सोडून आपली नॉटची जी आपण रेडी करतोय गाठण देण्यासाठीची जागा नॉटची, तर ती असली पाहिजे. स्टिच करून झालं त्याचा यूज कसा करायचा तोही दाखवणार आहे. या ठिकाणी आपलं लंगोट कंप्लीट आहे स्क्वेअर शेपमधलं. तर तुम्ही पाहू शकता की ह्याचा यूज कसा करायचा आहे. नॉट एक्स्ट्राही ठेवू शकता, कमीही ठेवू शकता. फायनल लुक रेडी आहे. असेच छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारे पुढचे सर्व काही व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील.